शिवाजी महाराजांनी सुरतची लूट केली हे तर सगळ्यांनी ऐकलं आहे, पण त्यांनी सुरतच का निवडलं त्यामागचं खरं कारण जाणून घेतलं. इसवी सन 1664 मध्ये सुरत हे मुघल साम्राज्यातील सर्वात श्रीमंत व्यापारी शहरांपैकी एक होते. अरब आणि युरोपमधील व्यापारी मोठ्या प्रमाणात सुरतमध्ये व्यापार करत होते. त्यामुळे मुघलांचा प्रचंड महसूल या शहरातून मिळत असे. दुसरीकडे स्वराज्य सतत युद्धात होते. किल्ले बांधणे, सैन्य वाढवणे, तोफा, दारुगोळा आणि शस्त्रे खरेदी करणे यासाठी मोठ्या निधीची गरज होती. शिवाजी महाराजांना माहीत होते की शत्रूला हरवायचे असेल तर त्याची आर्थिक ताकद कमकुवत करावी लागेल. यासाठी त्यांनी सुरतवर मोहीम आखली. जानेवारी 1664 मध्ये महाराज हजारो मावळ्यांसह सुरतमध्ये दाखल झाले. त्यांनी मुघलांचा खजिना, श्रीमंत व्यापारी आणि सरकारी संपत्ती ताब्यात घेतली. इतिहासात असे उल्लेख आहेत की महाराजांनी आपल्या सैन्यांना स्पष्ट आदेश दिले होते, स्त्रियांना त्रास देऊ नका, जनतेवर अत्याचार करू नका आणि धार्मिक स्थळांचा अपमान करू नका. त्यामुळे ही मोहीम सामान्य लोकांविरुद्ध नव्हती, तर मुघल रयतेच्या आर्थिक केंद्रावर केलेला रणनीतिक हल्ला होता. या मोहिमेत मिळालेल्या संपत्तीचा उपयोग स्वराज्य मजबूत करण्यासाठी आला. अनेक किल्ल्यांची दुरुस्ती झाली, नवीन सैन्य उभे राहिले आणि स्वराज्याची आर्थिक ताकद मोठ्या प्रमाणात वाढली. सुरतवरील मोहिमेवर संपूर्ण हिंदुस्थानात शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीची चर्चा झाली. एका छोट्या स्वराज्याचे मुघल साम्राज्यात सर्वात श्रीमंत शहराला दिलेला हा धक्का इतिहासात कायमचा नोंदला गेला.